मी आहे फळांचा राजा आंबा. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, माझी उंची 30 ते 40 फुटापर्यंत असते. मी 50 वर्ष 60 वर्ष पण जगू शकते आणि माझं खोड हे मजबूत असतं. माझी पानं तुम्ही पूजेसाठी तोरणासाठी वापरू शकता. आणि मला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोहर येते आणि मग त्याच्यानंतर फळं जानेवारीपासून सुरुवात होते फळांना. आणि फळं आले की मग ते हिरवे कंच दिसतात, त्यालाच आपण कैरी म्हणतो, कच्ची फळं म्हणतात, कच्चा आंबा म्हणतात. या आंब्याचा तो तुम्हाला माहीतच आहे, लोणचं आहे, पणं आहे, मेथांबा आहे, सगळे गुणकारी आहे. आणि नंतर तो पिवळा होतो, पिवळसर दिसतो आणि त्याला आपण पिकलेला आंबा म्हणतो. हा बघा पिकलेला आंबा आहे. अशा पिकलेल्या आंब्याचा आपण रस करतो, पोळ्या करतो आणि वेगवेगळे प्रकार करतो, बर्फी वगैरे करतो, फ्रूट्स ज्यूस वगैरे करून आपण हे करत असतो. असा गुणकारी आंबा आहे. माझ्यापासून खोडापासून फर्निचर तयार केलं जातं मजबूत असल्यामुळे. आणि उन्हाळ्यामध्ये माझ्या फांद्यांना दोरीचं हे लावून पाळणा तयार केला जातो आणि मुलं छान झोके घेत असतात. मी गुणकारी आहे. माझ्या पानापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये माझ्या पानाचा उपयोग केला जातो. नंतर माझे फळं खाल्ल्याने, रस पिल्याने तुमची त्वचा छान होते, पोट साफ होते, पचनशक्ती चांगली वाढते आणि ऊर्जासुद्धा मिळते, उत्साह मिळत असतो. आणि या इतका गुणकारी असल्यानंतर तुम्हाला वाटत असेलच किती छान. आणि मला माहिती आहे 8-10 नाही 50 बहिणी असतील, कारण माझ्या बहिणींची नावं माहिती आहे. तुम्हाला केसरी आंबा आहे, हापूस आंबा आहे, लंगडा आंबा आहे, गोड आंबा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे, पेवंदी आंबा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माझी नावं आहेत, माझ्या बहिणींची नावं आहेत. आणि आम्ही सगळे तेच करत असतो. माझ्या झाडाची पानं जी आहेत ती उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन भरपूर प्रमाणात सोडतात आणि त्याच्यामुळे हवेत शुद्ध होत असते. माझा डेरेदार असा पेहराव असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मी सावली देते, तर पावसाळ्यात तुमचं पावसापासून संरक्षण करते. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ले असेल तर एक कोई घ्यायची आणि ती तुमच्या अंगणात जागा असेल तिथे लावायची. म्हणजे नवीन माझी झाडं तयार होतील आणि नवीन सुंदरसं तुम्हाला फळं खायला मिळेल. वातावरणामध्ये थंडता येते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढते. असा मी सुंदरसा आंबा आहे. म्हणूनच मला फळांचा राजा म्हणतात. आणि माझ्या या सौंदर्यावरती गुणावरती एका कवीने कविता लिहिलेल्या आहे. आंबा पिकितो रस गाळीतो, कोकणच्या झाडाखाली झुम्मा खेळीतो. तर अशा या झाडाला तुम्ही नक्की लावा. म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा.